हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. चलो, काय सुरू आहे? होमवर्क आहे का सुरू? कुणाकुणाचा होमवर्क रेग्युलर सुरू आहे? ज्यांचा होमवर्क रेग्युलर सुरू आहे त्यांना काय बदल जाणवत आहेत स्वतःमध्ये, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये? 21 डेजचे अफर्मेशन दिलेले आहेत ते करत आहात का? न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन करत आहात का? हे बघा, ॲक्शन घ्यावी लागेल. ओके, विदाऊट ॲक्शन तुम्हाला काहीच बदल नाही जाणवणार तुमच्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये. तर ॲक्शन घेणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही अफर्मेशन लिहित असाल, चॅन्ट करत असाल, मेडिटेशन ऐकत असाल, अजून काय काय, कंप्लेंटला कंप्लीट करत असाल, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला बदल नक्की जाणवत असतील. ओके, झालेत का जॉईन सर्वजण? जाऊया पुढे. आज आपल्याला बघायचं आहे की आजारानुसार रेकी हिलिंग कसं घ्यायचं. हिलिंग म्हणजे काय? उपचार, ट्रीटमेंट. ओके, रेकी ही ट्रीटमेंट आहे. जसं पूर्वीच्या काळी गौतम बुद्ध किंवा आपल्या याच्यात जे संत महापुरुष महात्मे ऋषीमुनी होते तर ते आपल्याला स्पर्श करत होते, आशीर्वाद देत होते, पाठीवर हात ठेवत होते. तर हे सगळं काय होतं, ते रेकी ऊर्जेचा वापर करत होते. हे होतं त्यांचं रेकी हिलिंग. तर स्पर्शाने आपण काहीतरी हील करू शकतो, बरं करू शकतो, उपचार करू शकतो. आता तुमच्यापैकी काही जणांची रेकी लेवल 1ची दीक्षा झालेली आहे, काही जणांची राहिलेली आहे. तर उद्यापासून आपलं रेकी लेवल 2 हे सुरू होतं आहे. तर उद्यापासून पुढचे 7 दिवस आपण रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस करणार आहोत. जे रजिस्टर करतील, पुढे येतील, ॲक्शन घेतील, स्वतःला एक संधी देतील, एक चान्स देतील, तर त्यांना घेऊन मी पुढच्या प्रवासाला जाईल आणि त्यांच्याकडून आधी रेकी लेवल 1ची 7 दिवसाची प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर रेकी लेवल 2चा सिलेबस होईल आणि मग रेकी लेवल 2ची 21 दिवसाची प्रॅक्टिस होईल. रेकीची जी प्रॅक्टिस आहे तर ती रेकी लेवल 3 प्रमाणे असते. रेकीची फायनल प्रॅक्टिस ही रेकी लेवल 3 प्रमाणे असते. रेकी लेवल 3 मध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल मिळतो आणि मग कायम आयुष्यभर त्याप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. तर सेकंड झाल्यानंतर आपण 21 दिवसाची प्रॅक्टिस पण घेणार आहोत. ती वेळ हीच असेल 9 ते 10, कारण पहिल्या बॅचची ही वेळ होती. जर दुपारची बॅच मी घेतली तर मग ती तशी कंटिन्यू करते. सकाळी 10ला एक घेतली होती, मग ती तशी कंटिन्यू करते. या पद्धतीने आपण बॅचेस घेत असतो. ज्यांची दीक्षा झालेली आहे ते पुढे ॲडमिशन घेऊ शकतात. पण ज्यांची दीक्षा झालेली नाही पण त्यांना असं वाटतंय आम्हाला पुढे यायचं आहे, तर मग तुम्ही जर डिसिजन घेतला, तुम्ही जर स्वतःला एक संधी दिली, तर मग तुमची दीक्षा आपण घेऊ. रेकी लेवल 1ची आधी होईल आणि मग 2ची होईल. 1ची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ती जबाबदारी माझी. आता मी हे प्रॅक्टिस सेशन का घेते, तर काय होतं ना, घरी तुम्ही प्रॅक्टिस नाही करत. आत्ताच मी सुरुवातीला विचारलं तुम्हाला होमवर्क केला का, काय बदल जाणवले, पूर्ण सन्नाटा, कोणीच काहीच बोलायला तयार नाहीये, है ना. कारण नाही, तेवढं सिरियसनेस आत्ता आपल्याकडे नाहीये, रिप्लाय पण द्यायला आपण तयार नाहीये. पण ज्यांना असं वाटत असेल की मला सेकंडला ॲडमिशन नाही घ्यायची, पण मला 1 दीक्षा करून 1ची प्रॅक्टिस 7 डेज कंप्लीट करायची आहे किंवा कंटिन्यू करायची आहे, तर मग त्यांच्यासाठी एनर्जी एक्सचेंज असेल 1500. कारण एक संधी मी तुम्हाला दिलेली होती, त्या दिवशी तुम्ही दीक्षा नाही घेतली आणि असंही सेशन आपले झाल्यानंतर ज्यांना प्रॅक्टिस करायची असते लाईव्ह सेशन,
तर त्यांच्यासाठी हा एनर्जी एक्सचेंज असतो. कारण मी सिलेबस पूर्ण शिकवते आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे आज मी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस समजावून पण सांगते, तुमच्याकडून करून पण घेते. ठीक आहे. पण असं होतं की एकट्याला करणं नाही होत है ना, आता करू नंतर करू, हे काम झाल्यावर करू, ते काम झाल्यावर करू. मग असे आपण 7 दिवसाचे प्रॅक्टिस सेशन घेत असतो. तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता आपण 7 चक्र बघितले आणि त्या 7 चक्राशी संबंधितच सगळे आजार आहेत. त्या मानसिक व्याधी आहेत, ते शारीरिक दुखणं आहे, ते भावनिक ताणतणाव आहेत, हे सगळं आहे. कुठून येतं हे सगळं? तर ज्या वेळेला आपला ऑरा हा वीक असतो है ना, आपला ऑरा ज्या वेळेला वीक असतो आणि आपला ऑरा हा एक्सचेंज होत असतो, मग हा ऑरा एक्सचेंज झाल्यामुळे काय होतं, निगेटिव्ह थॉट्स आपल्याकडे येतात. थॉटच्या स्वरूपात म्हणजे काय, एका विचाराच्या स्वरूपात आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट जाते आणि त्याचं रूपांतर हळूहळू हळूहळू कुठे होतं, शारीरिक व्याधीत होतं. असं कधीच होत नाही, असं कधीच होत नाही की तुम्हाला डायरेक्ट शारीरिक व्याधी झाली किंवा आजार झाला, असं नाही होत. आपला ऑरा आधी वीक होतो. का वीक होतो? कारण आपण आपल्या ऑरावर कामच करत नाही. आपण एकमेकांना भेटत असतो, तिथे वेगवेगळ्या भावना शेअर केल्या जातात, वेगवेगळे विचार शेअर केले जातात, त्यामध्ये आपण गुंतत जातो आणि अशा पद्धतीने आपला ऑरा वीक होतो. कारण त्याच्यावर आपण काहीच काम नाही करत ना. जसं आपण एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असेल किंवा आपलं घर असेल त्याची साफसफाई करतो है ना, सर्व्हिसिंग करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपण स्वतःवर काम कधीच नाही करत. मग ऑरा वीक होतो. ऑरा वीक झाला की त्या ऑरामध्ये एंटर झालेली एनर्जी कुठे जाते, 7 चक्रांमधून जे चक्र वीक असेल त्या ठिकाणी जाते. मग त्या चक्रामध्ये गेल्यानंतर त्या चक्राशी संबंधित जे शारीरिक अवयव आहेत त्या अवयवांमध्ये ती वीक एनर्जी जाते आणि तिथले संबंधित आजार किंवा व्याधी आपल्याला होतात. आता रेकी काय करते, समूळ नष्ट करते है ना. आपण पहिल्या दिवसापासून हे वाक्य तुम्ही ऐकत आहात. तर समूळ नष्ट करते. तर कशी करते ते आज आपण बघणार आहोत. आपल्याला काय करायचंय, रेकी ऊर्जेला बोलवायचंय. कसं बोलवायचं? आता कोणीतरी रोहिणी म्हणून त्यांनी मेसेज टाकलेला होता की हे वाक्य आम्हाला व्हॉट्सअपला लिहून पाठवा. तर मी तुम्हाला आधीच्याच सेशनला सांगितलं होतं की ॲपमध्ये फक्त आणि फक्त 9 रुपयामध्ये नोट्स आहेत आणि तिथे सगळं मराठीमध्ये लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही त्या नोट्स तिथून घेतल्या पाहिजे. आणि वाक्य एवढं सोपं आहे, इतकं सोपं आहे की फक्त काय म्हणायचं, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. ठीक आहे. तर ती असं सगळ्यांकडे अचानक नाही जात. ज्यांची दीक्षा झालेली आहे त्यांच्याकडे जाते. कारण ॲक्टिवेशन प्रोसेस घेतली आपण, दीक्षेमध्ये ती एनर्जी ॲक्टिवेट केली आणि नंतर ॲक्टिवेशन प्रोसेस घेतली, बरोबर. तर मग एवढं सोपं वाक्य आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं प्रत्येक ठिकाणी हे पॉसिबल नाही. मी हे सांगितलं रेकी प्रत्येक श्वासासोबत वापरायची आहे. मग आपण प्रत्येक ठिकाणी असं म्हणणार का, कुठेही आपण बाहेर आहोत, इंटरव्ह्यू द्यायला गेलेले आहोत, आपले एखादी कोर्ट केस चालू आहे तिथे गेलेले आहोत है ना, डॉक्टरकडे गेलेले आहोत, ऑपरेशन आपलं चांगलं झालं पाहिजे, डॉक्टर समोर त्या कोर्टमध्ये किंवा कुठे आपण असं म्हणणार का रस्त्यात उभे राहून? नाही. तर तिथे आपल्याला काय करायचं, ओनली मनापासून बोलवायचं, रेकी शक्ती तू ये, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. जस्ट एक थॉट तुमच्या मनात येणं गरजेचं आहे. तुम्ही जर टेक्निकमध्ये अडकत असाल, तुम्ही जर प्रोसेसमध्ये अडकत असाल तर तुम्हाला रिझल्ट्स कधीच येणार नाही. हा एक भाव आहे. आणि काय पाहिजे माहितीये, माझा भोळा भाव आणि देवा तुम्हाला पाव. या उक्तीप्रमाणे जर तुम्ही वागलात आणि रेकी शक्तीला बोलवलं तर मॅजिक 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 होणार आहे आपल्या आयुष्यात. तर माझं आपलं सुरू झालं. आजची डेट लिहा, पहिलं वाक्य लिहा, चमत्कार, मॅजिक, जादू त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. दुसरं वाक्य लिहा, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. येस, आय एम क्रिएटर. तुम्ही फक्त म्हणा की मला हे हवं आहे किंवा माझं असं आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मागून तर बघा रेकी शक्तीकडे. ओके, लिहितायत?
आता शेवटचा दिवस आला तरी अजून काही कॅमेराज बंद ते बंदच आहेत. मला माहित नाही या प्रवासात तुम्ही काय घेऊन जाल इथून, पण यस, मी दिलं भरभरून आहे. हा गौरव बोला. तिथे तुम्ही बोलत की आता ऍप मध्ये 9 रुपीज ते आहे, त्यात नोट्स आहेत, ते मिळतच नाही त्यात ऍप मध्ये. ओके. मी ऍक्च्युअली तुम्ही जिथून 7 चक्राचा कोर्स घेतला आहे तर ते आहे स्टोअर ऑप्शन. ऍप मध्ये गेलं की खाली आहे स्टोअर ऑप्शन. स्टोअर ऑप्शन मध्ये वरती सर्च म्हणून येईल. तर सर्च मध्ये जर तुम्ही रेकी लेवल 1 हे टाकलं की तुम्हाला त्या नोट्स मिळतील. आता काय झालंय, कोर्स तिथे भरपूर झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते पटकन दिसलं नसेल. एक एक तुम्ही स्क्रीन तुमची स्लाइड करा, तिथे तुम्हाला दिसेल. आणि नाहीतर सर्च मध्ये टाका रेकी लेवल 1, तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल. ठीक आहे, मला द्यायला काहीच हरकत नाही. आतापर्यंत व्हॉट्सअपला शेअर करत होते मी, पण मग असं निग्लेक्टेड करतात लोक त्या नोट्सला सुद्धा. खूप पॉवरफुल आहे म्हणून मग म्हटलं काहीतरी एनर्जी एक्सचेंज तिथे असावा. लिहून झाली दोन्ही वाक्य. येस. तर आपल्याला काय करायचं, ओनली हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे वाक्य म्हटलं. आता बघा, सिक्वेन्स महत्वाचा नाही, शब्द महत्वाचे नाहीत, तुमचा भाव काय आहे, तुम्ही किती सरेंडेड आहात, तुम्ही किती शरणागत आहात त्या शक्तीपुढे, हे महत्वाचं आहे. कारण बघा, तुम्ही आज इथे आहात म्हणून हे शब्द, तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी देशात जन्माला आले असतात. यस, कॉंग्रॅच्युलेशन, गौरव यांनी कोर्स रेकी लेवल 1च्या नोट्स घेतल्या. तर आपण इथे आहोत म्हणून हे शब्द आहेत, पण आपण दुसऱ्याच कुठल्या तरी देशात असतो, दुसऱ्याच कुठल्या तरी धर्मात असतो, तर आपले शब्द वेगळे असते की नाही. सो शब्दांना महत्व नाहीये या ठिकाणी बोलवताना. पण यस, अफर्मेशन तेवढेच महत्वाचे आहे. अफर्मेशन हा चॅप्टर आपण बघितला. अफर्मेशन महत्वाचे आहेतच, पण जी युनिव्हर्सल पॉवर आहे, आपण इथे काय म्हणतोय, त्याला रेकी म्हणतोय, पण युनिव्हर्सल एनर्जी ही एकच आहे. तत्व डिव्हाइन हे एकच आहे. तुम्ही त्याला कुठल्याही नावाने बोलवू शकता. तर तिथे तुमचा भाव महत्वाचा आहे. आता रेकीच शिकतोय म्हणून आपण डायरेक्ट म्हणणार रेकी शक्ती तू ये. आता आपण रेकी शक्तीला बोलवलं. आता आपल्याला काय करायचंय, मी इथे तुम्हाला नोट्स दाखवते की 7 चक्राचं हिलिंग कसं घ्यायचंय. स्क्रीन दिसते का सांगा मला. येस, ओके. तर आता आपण रेकी शक्तीला बोलवलेलं आहे. आपली रेकी ऊर्जा ही ॲक्टिवेट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, बघा इथे लिहिलेलं आहे, पेटसे संबंधित परेशानिया, म्हणजे पोटाशी संबंधित काहीही आजार असतील, जसं की उलटी, गॅस होणं, ॲसिडिटी होणं, पोट असं पॅक पॅक वाटतं आपल्याला, है ना. तर असं काही असेल, जेवण जेवावंसं वाटत नसेल, काहीही लिक्विड डाएट असेल किंवा सॉलिड डाएट असेल तो घ्यावासा वाटत नसेल, छाले आलेले असतील तोंडात, चेहऱ्यावर काही सफेद डाग येत असतील डिफिशियन्सीमुळे, किंवा स्किन चांगली करायची असेल, स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि आपल्याला आनंदी राहायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपला एक हात आज्ञा चक्रावर आणि दुसरा हात आपल्याला मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे. एक हात आज्ञा चक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र असं ठेवायचा आणि ताठ बसायचं, डोळे बंद. पाहिजे तर साईडला यूट्यूबवर जाऊन एनी माइंड रिलॅक्सिंग म्युझिक तुम्ही लावू शकता, मेडिटेशन म्युझिक
एक हात ठेवला आज्ञा चक्रावर, दुसरा हात ठेवला मणिपूर चक्रावर. आणि किती वेळ ठेवायचे हात? आपला चॉईस नाही हा. हात किती वेळ ठेवायचे हा चॉईस आपला नाही. तर तुमचं जे दुखणं आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही हिलिंग घेत आहात किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हिलिंग देत आहात, त्या गोष्टीला, त्या हिलिंग प्रोसेसला किती रेकी ऊर्जेची गरज आहे तेवढे सेन्सेशन तुमच्या हातात सुरू होतील आणि ते सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकी हिलिंग घ्यायचं आहे. ठीक आहे. लिहून घेण्याची गरज नाहीये, समजून घ्या. तुम्हाला नोट्समध्ये ह्या नोट्स आहेत तिथे. ओके. तर आत्ता लिहिण्यात काय होईल तुम्हाला समजणार नाही, समजून घ्या व्यवस्थित. कुणाला हिलिंग द्यायचंय आपला चॉईस नाही. कधी हिलिंग द्यायचंय आपला चॉईस नाही. किती वेळ हिलिंग द्यायचंय हे पण आपल्या हातात नाही. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पण कोण दीक्षा घेईल, कोण घेणार नाही, कोण कधी घेईल, हे सगळं रेकी शक्ती ठरवेल. येतंय लक्षात? तर हा एक डिव्हाइन टाइम असतो. त्याच पद्धतीने जिथे जिथे दुखणं आहे त्याचं आपल्याला चक्र दिलेलं आहे, त्या चक्रावर हात घेऊन जायचा. रेकी शक्तीला कॉल केलेला आहे. आपल्या हातात व्हायब्रेशन सुरू होतात, सेन्सेशन सुरू होतात. ते सुरू होऊन संपेपर्यंत त्या चक्रावर आपल्याला हात ठेवायचा असतो. ठीक आहे. तर टाइम कोण ठरवतं? रेकी ऊर्जा. आणि हळूहळू असं होतं की हील झालेलं आहे, बरं झालेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला काय सवय होती? उठसूट पेनकिलर घ्या, उठसूट डॉक्टरकडे जा. तर आता ते कमी करा. थोडंसं हिलिंग घेऊन बघा. तुमची रेकी ऊर्जा ॲक्टिवेट झालेली आहे. तुम्ही हीलर आहात, उपचार करते आहात, ट्रीटमेंट करणारे आहात तुम्ही. तर हिलिंग घेऊन बघा. ठीक आहे. पण रेकी ही सपोर्टिव्ह थेरपी आहे. रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्हाला तर डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय, आम्हाला डॉक्टरने सलाईन लावायला सांगितली, ॲडमिट व्हायला सांगितलंय आणि मग तुम्ही सांगितलं म्हणून रेकी हिलिंग घेतलं आणि आमचा आजार वाढला. तर अशा फोन मेसेजेसला मी उत्तर देत नसते. रेकी ही सपोर्टिव्ह थेरपी आहे. रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी नाही. अगदी असं काय म्हणतो आपण, ते गळ्याशी आलेलं, नाकातोंडाशी आलेलं तेव्हा काही नाही होणार. सुरुवातीपासून लास्ट स्टेजला आहे तेव्हा नाही. ठीक आहे. तर आधीपासून आपल्याला आजार होऊच नाही किंवा छोट्या मोठ्या प्रमाणात आहे, आत्ता आपल्यावर कुठल्याच सर्जरीची वेळ नाहीये, तर ह्या वेळेला तुम्ही रेकी हिलिंग घेणं सुरू करा. तंदुरुस्त राहण्यासाठी, जबरदस्त मस्त राहण्यासाठी रेकी ऊर्जा घ्या. ठीक आहे. तुम्ही कमीत कमी 7 दिवस घेऊन बघा. बघा किती प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. तुम्ही एखाद्या आजारासाठी रेकी हिलिंग घेत आहात आणि रिझल्ट मिळतो, तुमचा फायनान्शियल इश्यू सॉल्व्ह पण झालाय. हे होतं, पण करावं लागेल, ॲक्शन घ्यावं लागेल. ठीक आहे. पुढचं काय आहे बघा. वजन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल, शरीर सुडौल बांधा हवा असेल, एखाद्या पर्टिक्युलर बॉडी पार्टवरची फॅट आपल्याला कमी करायची असेल, वाढवायची असेल, तर त्यासाठी एक हात विशुद्ध चक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. ठीक आहे. कुठलाही राईट लेफ्ट असं काही नाही, कुठलाही. एक हात विशुद्ध चक्र, एक हात मणिपूर चक्र. अगेन किती वेळ? हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत. जर व्हायब्रेशन कळत नसतील सुरुवातीला, नवीन असताना, सेन्सिटिव्ह जर असलो आपण तर पटकन जाणवतं. काही काही लोकांना असं होतं की व्हायब्रेशन नाही जाणवत, काही काही लोकांना खूप होतं. खूप व्हायब्रेशन जाणवले म्हणून घाबरायचं नाही, इट्स ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कॉर्ड कट करतो, म्हणजे स्टॉप पण करायला सांगतो, मग ती स्टॉप होते एनर्जी. आता व्हायब्रेशन नाही जाणवले म्हणजे रेकी ऊर्जा काम नाही करत आहे का? तर असं अजिबात नाही. ओके. टेक्निकमध्ये, प्रोसेसमध्ये कुठेही अडकायचं नाहीये, रिझल्ट्स हवे असतील तर. तर एक हात विशुद्ध चक्रावर ठेवला, एक हात मणिपूर चक्रावर ठेवला आणि काही वेळानंतर जिथे आवश्यक आहे तिथे स्टॉप कसं करायचं, म्हणजे हातातून व्हायब्रेशन सुरू झाले,
संपले तोपर्यंत आपण तिथे हात ठेवला. आता काही जणींनी असा प्रश्न लास्ट बॅचमध्ये विचारला होता की मला दिवसभरच हातात सेन्सेशन आहे, व्हायब्रेशन आहे, मग काय? मग त्यावेळेला फक्त म्हणायचं रेकी शक्तीला, हे रेकी मा, हे रेकी शक्ती, आता तू थांब, मी तुला पुन्हा बोलवते, त्यावेळेला तू ये. असं प्रत्येकालाच होतं असं नाही. जी लोक खूपच सेन्सिटिव्ह असतात आणि खूप जास्त विचार करतात हां, मग त्यांना ते जास्ती वेळ जाणवतं. पण जास्ती वेळ जाणवतंय तर असं म्हणायचं छान आहे, रेकी शक्तीची माझ्यावर खूप कृपा आहे. ओके. पण मग तुम्हाला असं जर होत असेल अरे बापरे हे काय, असं खूप काही नाही होत, पण असं मुंग्या आल्यासारखं वगैरे, तर मग म्हणायचं ठीक आहे, तू थांब आता रेकी शक्ती, मी पुढे हिलिंग करेल त्यावेळेला तुला बोलवेन. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं डोकं दुखणं असेल, मायग्रेन असेल, काही जणांचं असतं ना एकाच बाजूचं डोकं दुखतंय, मस्तकच दुखतंय किंवा अर्धा भाग ठणकतोय, तर वेगवेगळे प्रकार असतात डोकं दुखण्याचे. मायग्रेनचा त्रास असेल तर एक हात मणिपूर चक्रावर, दुसरा हात मूलाधार चक्रावर. ठीक आहे, मूलाधार चक्रावर आणि मणिपूर चक्रावर. त्यानंतर थोडा वेळ तिथे हिलिंग देऊन झालं की एक हात आज्ञा चक्रावर आणि त्यानंतर दुसरा हात हृदय चक्रावर. या पद्धतीने आपल्याला हात घ्यायचे आहेत. आता हात उचलताना एकदम नाही उचलायचा, म्हणजे मणिपूर चक्रावरून आणि मूलाधार चक्रावर हात आहे तर तो एकदम दोन्ही हात नाही उचलायचे. आपल्याला काय करायचं, मणिपूर चक्रावरचा हात घेतला तो हृदय चक्रावर ठेवला, मूलाधार चक्रावरचा हात घेतला तो थर्ड आय चक्र आज्ञा चक्रावर ठेवला. ठीक आहे. BP म्हणून कोण आहे, त्यांनी हँड रेज केला आहे? हो हो, मीच. आता तुम्ही बोलले ना ते डोकेदुखीचं, तर आजच दुपारी माझ्या मुलीचं डोकं दुखत होतं. त्यावेळेला मला सारखं हेच आठवत होतं की हिचं डोकं तर दुखतंय, पण मग मी आता इथे करू काय शकते. म्हणजे तुम्ही सांगितलेलं ना की फक्त पाण्याला सांगा, मी हातात पाणी घेऊन सांगितलेलं की हे पाणी पिऊन माझ्या मुलीला बरं वाटतंय. पण झालं, नंतर मग तिला ती झोपली, त्यानंतर बऱ्यापैकी आता बरं वाटतंय तिला. छान. हे वाचताना मला ते आठवलं. येस, छान. नाव काय तुमचं? म्हणजे ते अचानक भारती. अच्छा, मेसेजवर बोलणं झालंय का आपलं काल? काल हो. अच्छा, येस, ओके. छान छान एक्सपिरियन्स आहे पहिल्याच लेवलला. येस, तर पाणी चार्ज करून द्या आणि हिलिंग देऊ शकतात तुम्ही. पाण्याला हिलिंग द्या, अन्नातून हिलिंग द्या आणि जस्ट तुम्ही अफर्मेशन केलं तरी ते वर्क करतं. रेकी ऊर्जा आहेच तेवढी पॉवरफुल. पण अगदी स्मूथ सॉफ्ट रिझल्ट येण्यासाठी तिला सारखं सारखं बोलवावं लागतं, प्रत्येक काम सांगावं लागतं. आता इथे आपण काही शारीरिक आणि मानसिक दुखणं बघत आहोत, पण आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये म्हणजे डे टू डे दैनंदिन आयुष्यामध्ये चालता बोलता आपण जी कामं करतो तिथे सुद्धा रेकी शक्तीला आपल्याला बोलवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, भाजीमध्ये मीठ जास्ती झालं, रेकी हिलिंग द्या, नुसतं म्हणा की बॅलन्स आहे, तरी होऊन जातं. प्रत्येक ठिकाणी वापरा. पुढे आपण काही काही बघूयातले आणि मग बाकीचे तुम्ही वाचू शकता. कुठलं बघितलं आपण? सिरदर्द बघितलं. आता इथे बघा, निराशा, हताशा, नकारात्मक विचार, ताण तणाव, डिप्रेशन, सगळ्यांनाच गरज आहे याची. असं कोणीच नाहीये ज्यांना ताण तणाव, डिप्रेशन नाहीये, निराशा नाहीये, है ना? कारण काय होतंय, डे बाय डे अपेक्षा वाढत जातात आणि डे बाय डे अपेक्षाभंग झाला की ह्या गोष्टी होत असतात. तर एक हात आज्ञा चक्रावर आणि दुसरा हात आपल्याला स्वादिष्टान चक्रावर ठेवायचा आहे. आता बघा, इथे प्रत्येक ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? बिंदू क्रमांक. तर आता हे बिंदू काय आहेत ते पण तुम्हाला सांगते. तर बघा, इथे आहे बालोको, म्हणजे केस गळत असतील किंवा अकाली केस पांढरे होत असतील तर ते थांबवायचं असेल, हेअर रिलेटेड एनी प्रॉब्लेम, तर त्यासाठी दिलेलं आहे चक्र. त्यानंतर सर्दी खोकला असेल, थायरॉइड असेल, त्यासाठी कुठलं चक्र आहे? अजून तोंडात जिभेला छाले असतील, अल्सर किंवा दातांमध्ये कुठलंही
म्हणजे डेंटल एनी प्रॉब्लेम असतील त्यासाठी कुठलं चक्र ते दिलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पेज. एक मिनिट, नेक्स्ट पेज करते मी. नेक्स्ट पेज हे बीमारी आउसकान झालं. एक पेज येत नाही. पुढचं पेज. अजून एक ना, थांबा इथे 2 मिनिटं. ओके, आता बघा पुढचं पेज आहे की बीपीचा जर त्रास असेल, बीपीचा त्रास असेल तर कुठल्या चक्रावर हिलिंग घ्यायचं? हृदय चक्र आणि स्वादिष्टान चक्र. शरीरात कुठेही गाठी होत असतील त्यासाठी, किंवा कुठेही खरचटलं असेल म्हणजे जखम झाली असेल ती लवकर भरून येण्यासाठी, काही पॉइझनच झालं असेल, स्किन इन्फेक्शन झालं असेल त्यासाठी, पाठीचं दुखणं असेल, मणक्याशी संबंधित कुठलेही आजार असेल त्यासाठी, तर असं भरपूर सगळ्या आजारांसाठी इथे आपल्याला दिलेलं आहे. येस गौरव बोला. आणि स्पायनल कॉर्डचे समजा काही इश्यूज असतात जसं सायटिका वगैरे आहे, तर त्यासाठी पहिल्या की म्हणजे ते मानेवरती आणि खाली लास्ट ठेवायचं असं ठेवायचं का? हो, नाही पुढून ठेवलं तरी चालेल, मागूनच ठेवायला पाहिजे असं काय नाही. कारण चक्र कुठे आहे? हॉलो मध्ये आहे, है ना, आपल्या ऑरामध्ये हॉलो मध्ये आहे. तर पुढून आता ते पण दाखवते, किंवा हँड पोझिशन कशी आहे ते पण सांगते. ठीक आहे. आणि प्रत्येक आजाराचं इथे दिलेलं आहे. आता हे जे बिंदू क्रमांक आहे ना, तर ते पण दाखवते तुम्हाला इथे स्लाइडमध्ये. हे पुढचं पेज आहे, तिसरं पेज. बघा इथे काय काय आहे. सीझनल, है ना, मोसममध्ये परिवर्तन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जे आहे तर त्यासाठी आहे. पुन्हा पुन्हा आजारी पडत असू, स्वभाव जिद्दी असेल, हट्टी असेल, किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी असेल, डिसिजन मेकिंग पॉवर कमी असेल, असं पण काही लोक असतात. सकारात्मक भावनाओं को बढ़ाने के लिए किती त्यांना द्या पॉझिटिव्हिटी, ते घेत नाही, है ना, म्हणजे कॉन्शियसली त्यांची ती लेवलच नसते, त्यांना पॉझिटिव्हिटी घ्यायचीच नसते. किती चांगलं सांगितलं है असं काही नसतं, असं उडवून लावतात ते. तर मग कॉन्शियसली ते घेऊच शकत नाहीये. मग त्यांना आपण अशा पद्धतीने हिलिंग देऊ शकतो. त्यांना माहितीच नाही, त्यांचं हिलिंग चालू आहे आणि आपोआप त्यांचं मतपरिवर्तन होतं. ठीक आहे. आध्यात्मिक लेव्हल आपल्याला वाढवायची असेल, चिंता, राग, निराशा, भीती ह्या गोष्टी कमी करायच्या असतील तर यासाठी. ओके. आता ज्यांनी दीक्षा झालेली आहे त्यांनी ही प्रिंट आपल्या रूममध्ये समोर लावणं गरजेचं नाहीये, पण लावलं तर चांगलं होईल. ठीक आहे. किंवा तुमच्या एखाद्या बुकमध्ये ठेवू शकतात. आत्ता तुम्ही नवीन आहात तर आत्ता तुम्हाला काय होईल, मी असं काही लावलं तर कोण काय म्हणेल, मला काही विचारेल, असं होतं कधी कधी, है ना, नवीन असताना आपण. पण तुम्ही ही प्रिंट काढून तुमच्या पुस्तकात ठेवा किंवा समोर भिंतीवर लावा. आणि आपल्याला वर्षभरासाठी नाही काही करायचं, महिनाभरासाठी नाही, आठवडाभरासाठी नाही, फक्त आजच्या दिवस. ठीक आहे. दीक्षा घेतली आहे तर ते बिलीफ्स, ते तत्व पण पाळली पाहिजे, है ना, नाहीतर त्या युनिव्हर्सल एनर्जीचा मग अपमान केल्यासारखा आहे. आणि खूप छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण मोठा इम्पॅक्ट देऊन जाणार आहे. अगदी तुम्हाला नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवणार आहे लाईफमध्ये. तुम्हाला कळणार पण नाही की हे मॅजिक कसं झालं. ओनली just for today I will not worry, I will not be angry, I will be grateful
टू डू माय वर्क ऑनेस्टली आणि काइंड टू एव्हरी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ठीक आहे, तर ही रेकीची तत्व आहेत. आता बघा हँड मुवमेंट म्हणजे हँड गेस्चर कसं असणार आहे. तर आपल्याला हे 24 बॉडी पार्ट्स आहेत. ठीक आहे, तर ह्या 24 बॉडी पार्ट्सवर हिलिंग घ्यायचं आहे. एकतर तुम्ही त्या आजारानुसार आत्ता जे मी चक्र दाखवले, मागची जी आपण स्लाइड बघितली 3 पेजेसची, की आजाराचं नाव दिलेलं आहे आणि चक्राचं नाव दिलेलं आहे, तुम्ही तसं हिलिंग घेऊ शकता. ठीक आहे, पण त्याने काय होईल, तेवढंच तुमचं दुखणं थांबेल. तुम्हाला जर परिपूर्ण डेव्हलपमेंट हवी असेल स्वतःची लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये, लाईफमध्ये इझीनेस यावा, स्मार्टनेस यावा, असं आनंद, समाधान, शांतता असं आयुष्य असावं असं जर वाटत असेल तर हे 24 पार्ट्स आहेत. या 24 पार्ट्सवर आपल्याला हिलिंग घ्यायचं आहे. तेच रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे. किती वेळ, तर असं म्हणतात 3 मिनिट एका ठिकाणी. ठीक आहे, पण 3 मिनिट एका ठिकाणी हात ठेवणं 24 पॉइंट्स आहेत, पॉसिबल नाही. कारण आपल्याकडे सगळे फक्त वेळच नाहीये, बरोबर. आपल्याकडे सगळं आहे, खूप काही आहे. आपल्याकडे राग आहे, ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, है ना, वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत, शरीरामध्ये वेगवेगळे पाहुणे येऊन बसलेले आहे व्याधींच्या स्वरूपात. आपल्याकडे सगळे, फक्त आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नाहीये. तर जर तुम्हाला सांगितलं 24 बॉडी पार्ट्सला 3-3 मिनिट हिलिंग घ्या, तिथंच रेकी लेवल 1 सोडून देतात. असं करायचं नाहीये. मनात भाव असला पाहिजे आणि आपल्याला सवय नाहीये. सो असे हात केले ना की लगेच मिनिटभर होत नाही की हात दुखायला लागतात, कारण आपल्याला सवयच नाही. मग काय करायचं, साधारण काही सेकंड, अर्धा मिनिट, 1 मिनिट, जेवढा वेळ तुम्ही कम्फर्टेबल आहात, जेवढा वेळ तुमच्या हातात व्हायब्रेशन आहे त्या चक्रासाठी, त्या पॉइंटसाठी, तेवढा वेळ तुम्ही तिथे हात ठेवा. ठीक आहे, आणि पुढच्या पॉइंटकडे जा. नॉट कंपल्सरी, पण खूप ठिकाणी हे सांगतात किंवा नोट्समध्ये पण आहे की 3 मिनिट हात ठेवायचे एका चक्रावर. पण नवीन असताना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आणि जी लोक टेक्निकमध्ये अडकतात, प्रोसेसमध्ये अडकतात, त्यांना कधीच रिझल्ट मिळत नाहीत. आत्ता आपल्याकडे 2-3 जण असे आहेत की मी खूप वर्ष आधी रेकी केलेली आहे, मी काही महिन्यांआधी रेकी लेवल 1 केलेली आहे, मी 24 बॉडी पार्ट्सवर हिलिंग आम्ही घेतो, पण मग रिझल्ट नाहीये. फारसे काही लाईफमध्ये चेंजेस नाही आले पॉझिटिव्ह. का नाही आले? आम्ही रेकी करतो, आम्ही रेकी करतो, मी रेकी हिलिंग घेतो, मी रेकी हिलिंग घेते, असं चॅन्ट करतात ते. ठीक आहे, तर ज्या वेळेला हा मी मध्ये येतो आणि असं जे सांगतात ना की हां मी रेकी हिलिंग करते, मी रेकी हिलिंग घेते, मी स्वतःला हील करते, तर हे काय होतंय, कुठेतरी एका वेगळ्या डिरेक्शनला हे जातंय. म्हणजे जे पावित्र्य आहे त्या शक्तीचं ते जपलं जात नाहीये. त्यामुळे किती का दिवस हिलिंग घेत नाही, किती का दिवस अफर्मेशन करत नाही, काही तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीत. तर असं आहे ना, गावभर सांगत नाही फिरायचंय की मी रेकी हिलिंग घेते, मी रेकी हिलिंग करते, मी अफर्मेशन करते. ते उतरलं पाहिजे, ते अंगीकारता आलं पाहिजे. ठीक आहे, होतंय क्लिअर? घड्याळाचा टाइम लावून हिलिंग घ्यायचं नाही. नुसतं गावभर तर नाही, स्वतःला पण हे नाही सांगत बसायचं मी हिलिंग घेतलंय, मी हिलिंग घेते, मी हिलिंग घेते. मग तिथे भावच नाहीये, तुमचं सरेंडरनेस नाहीच आहे तिथे. त्या एनर्जीचं पावित्र्यच तुम्ही जपत नाही आहात, मग तुम्हाला काहीच रिझल्ट मिळत नाही. ठीक आहे, बस मनामध्ये अगदी निर्मळ भाव पाहिजे, ते हिलिंग घेतलं पाहिजे आणि दॅट्स इट. ओके, इतकं एक्सप्लेनेशन का देते, कारण आहेत आत्ता सुद्धा 5 ते 6 चॅट असे आहेत की आम्ही रेकी शिकलोय, आम्ही रेकी हिलिंग घेतोय, पण पुढे काहीच नाही. कारण सरेंडरनेस नाहीये आणि जे पावित्र्य, जी भावना दिली गेली पाहिजे ती नाहीये.
आता बघा, दोन्ही हात आपण इथे ठेवलेले आहेत. आता दोन्ही हात असे उचलायचे आणि सेकंड पॉइंट इथे बघा, तर ते बिंदू क्रमांक जे आहे मागच्या स्लाइडमध्ये ते हे आहेत. हा बिंदू क्रमांक 2, हा बिंदू क्रमांक 3, या पद्धतीने. ठीक आहे. तर मग आपल्याला सडनली असे हात उचलून असं नाही करायचं. काय करायचं, इथे हात आहेत, इथलं हिलिंग घेऊन झालंय. पुढचं तिसरं काय आहे, इयर्स, मग फोरहेड, या पद्धतीने. ठीक आहे. मग फिफ्थ काय आहे, बॅक. मग हे असं आहे, मग असं. म्हणजे एक एक हात उचलायचा आपल्याला, एकदम दोन्ही हात उचलायचे नाहीत. ठीक आहे. तर ह्या इमेजमध्ये 7 पॉइंट्स दिलेले आहेत. कुठे गेलं, हे 8 हार्ट चक्र, 9 सोलर प्लेक्सस, लिव्हर, ब्लॅडर, लंग्स, पॅनक्रियास, साईडला आहे, नेव्हल चक्र, स्पेक्ट्रम फॉर जेंट्स, ओव्हरीज फॉर लेडीज, नीज, गुडघ्यांचं दुखणं आहे खूप लोकांना, आहे ना, तर पाणी चार्ज करून प्या. त्या गुडघ्यांना ग्रॅटिट्यूड द्या. आपण बघितलं ना सेकंड की थर्ड डे, प्रत्येक बॉडी पार्टला, इंटरनल बॉडी पार्ट, ऑर्गन आणि एक्सटर्नल बॉडी पार्ट, आपण प्रत्येकाला थँक्यू म्हटलंय, ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेलं आहे. तर रोज तुम्ही जरा त्या गुडघ्यावर प्रेमाने हात ठेवा आणि त्याला काय म्हणा, थँक्यू म्हणा. बघा 7 दिवसात तुमचं दुखणं जाईल. प्रत्येक गोष्टीसाठी, फक्त गुडघ्याचं नाही, पण हे नॉर्मली खूप लेडीजला त्रास आहे गुडघ्याचा. अँकल, शोल्डर, बॅक साईडला दुखत असतील. ठीक आहे. थायरॉइड असेल तर त्यासाठी हार्ट चक्राचा बॅक साईड, ओके, पाठीचं दुखणं असेल, सोलर प्लेक्सस चक्राचं बॅक साईड. तर ह्या प्रत्येक बॉडी पार्टवर आपण डेली हिलिंग घेतो. कोण कोण घेणार हे हिलिंग डेली? कुणाकुणाला लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे? इझी ना, प्रत्येक वेळी दवाखान्यात जायचं, पेन किलर घ्यायची, है ना, ते करण्यापेक्षा युनिव्हर्सल एनर्जी कडून हिलिंग करून घ्या. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. चलो, बरं, आत्ता कुणाला काही प्रश्न आहेत का? कारण आपला जे 10 दिवसाचा प्रवास होता तो संपलेला आहे. तर आत्ता तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकतात. तुम्ही जर काहीच बोलणार नाही तर तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही आणि प्रत्येकाला पर्सनली उत्तर देणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे विचारू शकतात. यस, बोला. हा, उज्ज्वला बोला. कुणाचा माईक सुरू आहे आता? दमिता. ओके, दमिता बोला. तर मला, माझं मेडिकल आहे ना, तर तिथे मला रेखी द्यायची, तर कशा पद्धतीने मी देऊ तिथे? म्हणजे तुम्ही शिकवलं, मला आलं लक्षात, मला माहिती पण आहे सगळं, पण आता तुम्ही सांगितलं तर मला आणखीन जरा बरं वाटेल. मी तुम्हाला असं सांगितलं की रेकी लेवल 1 ही सेल्फ हिलिंग साठी आहे ओनली. ठीक आहे. तर मी हे सांगितलं होतं की रेकी लेवल 1 सेल्फ हिलिंग साठी आहे. रेकी लेवल 2 हे डिस्टन्स हिलिंग साठी आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हिलिंग देऊ शकतात. ती निर्जीव वस्तू असेल किंवा ते सजीव, एनी लिव्हिंग असेल. आणि सेकंड लेवलमध्ये सुद्धा आपण आधी स्वतःवर प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर आपण इतर कुणालाही हिलिंग देऊ शकतो, एनीव्हेअर. ठीक आहे. तर त्यासाठी पुढच्या लेवलला यावं लागेल, कारण रेकी लेवल 1 ची ऊर्जा 10% आहे, पुढची आहे 50%. तिथे सिम्बॉल्स मिळतात,
तुम्हाला सिम्बॉल्स वापरायचे. तुमचं ऑफिस असेल, शॉप असेल, घर असेल, गोडाऊन असेल, एनिथिंग, त्याला पूर्ण तुम्ही प्रोटेक्शनमध्ये टाकू शकतात. ओके, येस. ऑराची घेणार आहोत प्रॅक्टिस. आत्ता आपण आधी प्रश्न घेऊया काही असतील तर, मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस आत्ता करायची आहे. कुणाचा तरी हँड रेज होता, उज्ज्वला. येस, बोला. हा दाखवली बघा तुम्ही प्रिंट. काय? ती मुलांच्या बुक मध्ये ठेवू शकतो का आपण? तिघांची याच्यात ती प्रिंट नाही 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 नाही, ते ज्यांनी दीक्षा घेतलीये त्यांनी ते नियम आचरणात आणायचे आहेत. जसे हे अलंकार आपण घालतो आठवणीने, है ना, अलंकार, तसे ते अलंकार आहेत, ते दागिने आहेत. की आजच्या दिवस मी ग्रेटफुल असेल, ग्रॅटिट्यूड मध्ये असेल, फॉरगिव्हनेस मध्ये असेल, आजच्या दिवस मी प्रामाणिक असेल, आजच्या दिवस मी राग करणार नाही, काळजी करणार नाही. तर ही तत्व म्हणजे अलंकार आहेत. जसं आपण रोज अलंकार धारण करतो तसं ते धारण करायचे, म्हणजे आपलं आयुष्य सुंदर होणार आहे. ठीक आहे. ती प्रिंट नाही ठेवायची. तुम्हाला रेकी लेवल 2 मध्ये मुलांना म्हणजे स्टुडंट, है ना, तर स्टुडंटसाठी काय हिलिंग आहे ते तुम्हाला रेकी लेवल 2 मध्ये आहे. येस, राजश्री. मला मॅडम ना झोपेचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली तुमचा क्लास चालू झाला ना त्यावेळेला मला झोपेचा इश्यू होता, पण जो फर्स्ट डे मी अटेंड केला ना तेव्हा मला अक्षरशः मला तुमच्याशी बोलते माझ्या पुढे हा प्रश्न पहिला होता की झोप महत्वाची आहे, ती मिळणं गरजेची आहे. आणि मी जेव्हा पहिल्या बॅचला होती म्हणजे फर्स्ट डे पासून, तेव्हा मला तुम्ही बोलतात पण मला खूप झोप येत होती. आणि त्याच्यानंतर मला कंटिन्यू 7 दिवस चांगली झोप लागली. पण कालचा दिवस असा होता की मला झोप नाही लागली. त्याच्यासाठी मला काय कालचा माझं दिवस काही काय? कुठे झोप नाही लागली मला रात्री. काल मी भेटली नाही तुम्हाला म्हणून. हो असंच असतं. कुठून बोलतायत तुम्ही? मी कळव्यावरून, ठाण्यामधून बोलते. आणि नाव काय? राजश्री. माझं ऍक्च्युली राजश्री अगोदरचं नाव आहे, माझं उमा देशमुख आहे. अच्छा, आफ्टर उमा. मॅरेज. मला वाटतं आपण बोललोय का व्हॉट्सअपवर? हो बोललो. ओके. काल मी नाही भेटले ना तुम्हाला म्हणून झोप नाही आली. आता आज येईल तुम्हाला छान झोप. आणि आता आज तुम्हाला सांगितलंय रेकी हिलिंग कसं घ्यायचं. तर रेकी हिलिंग घ्या. तिथे तुम्हाला लिस्ट मध्ये दिलेला आहे झोपेचा प्रॉब्लेम. ते चक्र बघा, त्याच्यावर हिलिंग घ्या. हो, मी चक्र क्लास चालू होण्याच्या अगोदर, कारण मला सवय आहे कुठला अभ्यासात पण मी तशीच करायची, परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायची. मग हे जेव्हा चक्र सगळे बाहेर होणं गरजेचं आहे म्हणून मी ते फोटो लिहून काढले, पुन्हा फोटो काढले, तिथे असे डॉट डॉट देऊन ते चक्र दाखवले. असं कंटिन्यू केलं तर मला ते बाहेर होईल आणि कुठल्या चक्राचं काय काम ते मला कळेल. मग करायलाच पाहिजे. तुम्ही एवढं 10 दिवस तुमची टाइम एनर्जी इथे मला दिलेली आहे, इन्व्हेस्ट केलेली आहे, त्याच्यातनं काहीतरी आउटपुट चांगलं मिळायलाच पाहिजे. तर छान आहे ही मेथड, प्रत्येकाने केली पाहिजे. दुसरं एक म्हणायचं होतं की मी जेव्हा रेकीचा तुमचा क्लास होणार बघितलेला, पण मी कधी असं गुगलवर जाऊन कधी सर्च नाही केलं. रेकी मला माहित होतं आणि मला रेकी बद्दल जाणून पण घ्यायचं होतं. आणि नेमका माझा 7:30चा दुसरा क्लास होता आणि मी विचार केला की मी आता मॅडमचा 9 वाजताचा क्लास मी कसा अटेंड करू, मला करायचं तर आहे. पण नेमकं झालं त्या दिवशीपासून त्यांचे क्लासच बंद झाले आणि मला त्यामुळे अटेंड करता आले. हा माझा फर्स्ट अनुभव होता. येस, डिफाईन टाइम. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बरोबर ते काम होतं. येस, छान. थँक्यू सो मच. मॅडम म्हणजे पुढे आता जे 7 दिवसावर तुम्ही सांगितलंय त्यासाठी आता काय प्रोसेस आहे सांगाल? ओके, तर जर सेकंड लेवलला जी लोक येत असतील तर त्यांचं त्या एनर्जी एक्सचेंज 6,000मध्ये फर्स्ट लेवल होऊन जाईल. ज्यांना असं वाटत असेल मी आत्ता सेकंड लेवलला नाही जाऊ शकत, मला थोडंसं 7 दिवस बघायचं आहे की काय होतं काय आहे, तर मग त्यांच्यासाठी 1,500 रुपये एनर्जी एक्सचेंज आहे. तर बरोबर 9 ते 10
1 तासात आपली ती बॅच होत असते. पूर्ण वेळ प्रॅक्टिस असते. ठीक आहे, म्हणजे मी बोलत असते आणि तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी चक्रांवर हिलिंग घेणं किंवा अजून बरंच आहे, एनर्जी बॉल वगैरे, कालची ॲक्टिवेशन प्रोसेस आहे, 7 चक्राचं मेडिटेशन आहे. अशी संपूर्ण प्रॅक्टिस 1 तासाची आहे. ती आपण इथे याच वेळात कंटिन्यू करत असतो, कारण ह्या 10 दिवसात तुम्हाला या वेळेची सवय झालेली असते. तर मग त्यासाठी 1500 रुपये एनर्जी एक्सचेंज आहे. मग ज्यांची परवा दीक्षा राहिलेली आहे त्यांची ती दीक्षा होईल आणि मग प्रॅक्टिस सुरू होईल. यस, ललिता ताई बोला. हॅलो. हां बोला. लेवल 2 किती दिवसाचा कोर्स असेल पूर्ण? लेवल 2 7 दिवसांचा कोर्स आहे. जसा लेवल 1 7 दिवसांचा कोर्स आहे तसा लेवल 2 पण आहे. आणि मी प्रत्येक वेळेला तेच सांगते की जेवढं तुम्ही माझ्याशी बोलतात, ठीक आहे, जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात तेवढं तुम्हाला जास्त मिळतं. तुम्ही जर काहीतरी एक्सपिरियन्स शेअर केले किंवा तुम्ही जर काही प्रश्न विचारले. तुमचा माईक म्यूट करा ललिता ताई. येस, थँक्यू. जसा लेवल 1चा सिलेबस 7 दिवसांचा आहे, पण मी सांगताना 10 दिवस सांगते. शनिवार रविवार आपण सुट्टी घेत असतो आणि ह्या बॅचला पहिल्यांदाच असं झालं की शनिवार रविवार नसताना माझी सुट्टी झाली, इतर वेळेला होत नाही. आणि सुरुवातीला असं झालं 7 दिवसाचा कोर्स सांगून तो 10 दिवस चालला, एकही दिवस सुट्टी न घेता. तर त्या बॅचेसचे अनुभव वेगळे. जर तुम्ही माझ्याशी समोरून बोलतात, प्रश्न विचारतात, एक्सपिरियन्स शेअर करतात, तर मग ते सेशन वाढत जातं. ठीक आहे, आता तसं जर नाही झालं तर मग वेळेत टॉपिक कंप्लीट होतात. तर रेकी लेवल 2चे काही ठराविक टॉपिक्स आहेत. जसं आत्ता होते, ग्रॅटिट्यूड होतं, फॉरगिव्हनेस होतं, ॲक्सेप्टन्स होतं, माइंड होतं, कॉन्शियस, सबकॉन्शियस. तर माइंड, सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड हे अजून डीप लेवलला आपण जातो आणि ॲक्च्युअल रेकीचा सिलेबस आपला सुरू होतो. तर तिथे वेगवेगळ्या टेक्निक आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रोटेक्शन कसं द्यायचं, निर्जीव वस्तू पण चालती बोलती कशी करायची, निर्जीव वस्तूसोबत आपण कनेक्शन करतो, सजीवासोबत करतो. म्हणजे असे काही रिलेशन असतात, ते फॅमिलीमधले असतील, फ्रेंड्समधले असतील, इतर रिलेटिव्ह असतील किंवा तुमच्या जॉब बिझनेसच्या ठिकाणचे. तुम्ही काही गोष्टी त्यांच्याशी डायरेक्ट बोलून शेअर नाही करू शकत, है ना. तर मग त्या ठिकाणी त्या व्यक्तींशी पण कनेक्शन करून त्यांच्या न्यूरॉन्सवर आपण काम करतो, त्यांच्या ब्रेनशी संबंध प्रस्थापित करतो आणि आपली कामं करून घेतो. म्हणजे इवन तुमची कोर्ट केस असेल, तुमचं कुठलंही काम अडकलेलं असेल, पैसे कुठे अडकलेले असतील, काही प्रॉपर्टीचं असेल, कुठे ॲडमिशन होणं असेल, कुठे प्रमोशन होणं असेल, तर तिथे आपण कनेक्शन करून ते कामं आपण सॉल्व करतो रेकी लेवल 2मध्ये. नजर दोष असेल, ब्लॅक मॅजिक असेल, ह्या सगळ्याच गोष्टी तिथे होतात. तर साधारण 7 दिवसात हे होतं. ठीक आहे, आणि मग आत्ता उद्यापासून आपण रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस. ठीक आहे, 7 दिवस. त्याच्यानंतर 7 दिवस रेकी लेवल 2चा सिलेबस आणि दीक्षा, आणि त्याच्यानंतर 21 दिवस रेकी लेवल 2ची प्रॅक्टिस हे करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू मॅडम. येस. आणि प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, पण रेकॉर्डिंग मिळतं याचा अर्थ लाईव्हला यायचा नाही असा होत नाही. ठीक आहे, कारण तुम्ही रेकॉर्डिंगची एनर्जी बघा आणि लाईव्हची एनर्जी बघा, खूप फरक आहे. तर प्रचंड म्हणजे तेच असतं, मी जे बोलते ते ॲज इट इज रेकॉर्ड होतंय, पण लाईव्हला बसणं आणि रेकॉर्डिंग बघणं एनर्जी खूप हे असतं. त्याच्यामुळे लाईव्ह जॉईन करा. एखाद दिवस मिस झालं हरकत नाही. तर तुम्हाला तुमच्या बॅचचं तर मिळेलच, पण तुमच्या आधी ज्या बॅचेस झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. शिवाय इथून पुढे जेवढ्या बॅचेस मी घेईल त्या प्रत्येक बॅचचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. शिवाय त्या पुढच्या प्रत्येक बॅचला तुम्हाला लाईव्हला बसता येईल. व्हॉट्सअपचा ग्रुप एकच असेल जिथे आधीची लोक, तुम्ही पण आणि तुमच्या पुढची लोक. त्याच्यामुळे लिंक त्याच ग्रुपमध्ये येईल. तर वेगळं विचारायची गरज नाही की मी आज जॉईन करू का, तुमच्या ग्रुपला लिंक आली तुम्ही जॉईन करू शकता. तर प्रत्येक बॅचला तुम्हाला हा बेनिफिट आहे.
शिवाय प्रत्येक बॅचला प्रॅक्टिस सेशन होईल, मग त्या प्रत्येक वेळेला तुम्ही प्रॅक्टिसला बसू शकतात. तिथे तुम्हाला रोज मेसेज येतो आजची प्रॅक्टिस झाली का. म्हणजे इथे तर आपण घेतो, पण काही होम प्रॅक्टिस जी आहे, जसं कंप्लेंटला कंप्लीट करा है ना, तर हे सगळं आहे तिथे. ओके. मॅम उद्यापासून प्रॅक्टिस असणार ना 7 दिवस? हो, उद्यापासून रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस आहे. ओके. आज टायमिंग असणार आहे 9चा? हां, 9 ते 10. Yes. हा, मी म्हणत होते की जसं आपण पाणी चार्ज करतो ना, तसं जसं एखादं ऑइल असेल किंवा काही क्रीम असेल, बाम असतील, तर ते पण आपण चार्ज करू शकतो का Yes, रेकी बिलकुल. लेवल 1 मध्ये? जसं आपण अन्न चार्ज करतो, पाणी चार्ज करतो, तसं तुम्ही काहीही नाही charge म्हणजे करू जसं सांगितलं ना की हे फक्त जसं 1 झाली तर हे फक्त सेल्फ हिलिंग आहे असं, तर मग आपण पुन्हा दुसऱ्यासाठी तेल, ऑइल किंवा ते चार्ज करू शकतो आपण, हिलिंग नाही देऊ शकत आहे. आणि जरी चार्ज करतोय तरी त्याची एनर्जी लेवल किती आहे, 10%. म्हणजे असं खूप काही वेगळं तुम्हाला जाणवणार नाही. सेल्फ हिलिंग मध्ये मात्र तुम्हाला खूप बदल जाणवतात, याच्यातही जाणवतात. नेटवर्क गेलं का? आवाज येतोय तृप्ती माझा? हा आला लाईट गेलेली आहे, पाणी येतंय. ओके. पाणी जसं आपण चार्ज करतो, अन्न जसं चार्ज करतो, तसं तुम्ही औषधी, क्रीम हे पण चार्ज करू शकतात. पण मी आजच केलंय, कारण मी केलंय आज माझ्यासाठी एक क्रीम पण, आणि माझ्या सासूची कंबर वगैरे दुखते ना, तर त्याच्यासाठी तेल पण चार्ज केलंय. म्हणजे जसं तू सांगितलं ना, फक्त त्याप्रमाणे प्रार्थना केली, हातात बॉटल ठेवून. इंटेन्शन. आणि एक अजून विचारायचं होतं, माझे सासरे सिद्ध सायन्स करायचे, म्हणजे ते पण याच्याच सारखं काहीतरी होतं, त्यांनी पण दीक्षा घेतलेली होती. तर ते ना म्हणजे प्रत्येक वेळी केल्यानंतर असं जमिनीला हात टेकायचे, असं अर्थिंग वगैरे म्हणतात त्याला काहीतरी. तर याच्यात असं काही करायचं असतं का? नाही. हा. आणि आपण आजारी व्यक्तींना जसं फक्त पाणी चार्ज करून द्यायचं आहे ना? ठीक आहे. लेवल 1 मध्ये तुम्हाला फक्त पाणी चार्ज करून द्यायचंय इतर व्यक्तींना. हा. आणि अफर्मेशन्स चांगले द्यायचे, म्हणजे कुणाला जर आपल्याला मुलांना काही करवून घ्यायचं असेल का? हा. झालेले मला तसे एक्सपिरियन्स आलेले आहेत. आणि जसं तू एक्सपिरियन्स म्हणते ना, म्हणजे आमचं घरातलं काम कधी 10:30च्या आधी आवरलं जात नाही. आणि मी महिन्यापासून ट्राय करते रेकी लेवलला, आणि मी तर तुला पर्सनली ओळखते चांगली, तर तुझ्याशी बोलले तर ट्राय करते की मला म्हणजे मी काय करू तर मी जॉईन करू शकू. काही ना काही प्रॉब्लेम येते. मी फेबला फॉलो केलं की मला जॉईन करायचं, तेव्हा नाही करता आलं. एप्रिल महिन्यात तुझी बॅच होती, तेव्हा आमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ, गणगौर माता, त्याच्यामुळे पण माझा टायमिंग काही जमला नाही. आणि आता मी एकदम पक्का ठरवलेलं होतं की मला करायचंच आहे, तर मी आधीच अफर्मेशन देऊन ठेवलेलं की आमच्या घरचं काम 9च्या आधी आवडलेलं आहे आणि मी रेग्युलर क्लास जॉईन करते. तर अगदी अक्षरशः झालं नाही, तर आमचं कधीच काम माझं 10:30च्या आधी आवडलं जात नाही, म्हणजे नाही. कारण मी घरीच 8:30ला येते, तर मग त्याच्यामुळे नाही होत. पण बरोबर झालं, माझे काम पण आवडले गेले आणि माझी बॅच पण छान सगळी अटेंड झाली. आणि यस, व्हिडिओ सुरू ठेवून प्रत्येक सेशन केलंयस तू. छान. अफर्मेशन वर्क करतात तुमच्या अफर्मेशन. हा, आणि म्हणजे माझं कसं आहे, आधीपासून मला जास्त कोणाच्या घेण्यात देण्यात काही हे नसतं, म्हणून मी आधी स्वतःशीच ठरवते की मला काय करायचंय, काय नाही करायचंय, हे माझं इनबिल्ट आहे ते. म्हणून म्हणजे वर्क करतं माझ्यासाठी. आणि हे मला आता आलेलं आहे, तर अजून जास्त त्याच्यात थोडीशी प्लस पॉइंट ऍड झालाय, म्हणजे पॉवर अजून जास्त वाढलीये. हा, थँक्यू. प्रगती. मी 7 चक्राचा कोर्स आहे तो घेतलेला, परचेस केलेला आहे, पण ते नोट्स मला नाही भेटत आहे. तर मग पर्सनलला पे करून तुम्ही पर्सनलला पाठवू शकता का व्हॉट्सअपवर? कोर्स तुम्ही परचेस केला ना, तिथे बाय नाव केलं ना? 7 चक्राचा केला मी. हा, मग तिथे लगेच व्हिडिओ अनलॉक होतील ना तुम्हाला. व्हिडिओ बघा, त्यावर क्लिक करायचं व्हिडिओवर. पण व्हिडिओ आहे, जे नोट्स आहेत ना आपले,
ते नोट्स म्हणते, जर तुम्हाला पर्सनलला पे केलं तर तुम्ही पाठवू शकाल का व्हॉट्सअपवर पर्सनलला? नोट्स ज्या आहेत ना त्या रेकी लेवल 1 म्हणून फोल्डर आहे, त्यात रेकी लेवल 1च्या नोट्स आहेत. जे कारण 9 की रुपीजचा कोर्स आहे ना तो रेकी लेवल 1, तिथे त्या नोट्स आहेत. आणि 7 चक्राच्या कोर्समध्ये पूर्ण ते 7 चक्राबद्दल आहे. 7 चक्र मी केला, परचेस झालं ते, पण ते दिसत नाही, एरर येते पुढे पुढे गेलं की. ठीक आहे, मला एक मेसेज करा, मी तुम्हाला गाईड करते पुढचं. ठीक आहे, चालेल. मी ते एकदा ट्राय करते, नाही झालं की मग तुम्हाला सांगते. ॲपमध्ये ॲक्सेस आहे 1 मंथ. ओके, चलो अजून. हां, ज्यांना असं वाटत असेल की मी तर रेकी लेवल 2ला ॲडमिशन आत्ता घेतलेली आहे, 6000 एनर्जी एक्सचेंज आहे, तर तुमची रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस त्यात झालेलीच आहे. पण ज्यांनी आत्ता रेकी लेवल 2ला ॲडमिशन नाही घेतली आणि 1500 रुपये पे केलेले आहेत, तर त्यांचे जर लगेचच रेकी लेवल 2 कंटिन्यू केली, म्हणजे 8व्या दिवशी रेकी लेवल 2 सुरू होईल, लगेच कंटिन्यू केली तर ते 1500 लेस होतील. अदरवाईज पुढे कधीतरी भविष्यात रेकी लेवल 2 केली तर ते 1500 लेस होणार नाहीत. ठीक आहे. ओके, अजून काही प्रश्न? करूया प्रॅक्टिस. डेली प्रॅक्टिस काय असते ते. पाणी पिऊन घ्यायचंय सगळ्यांनी आधी. आता आपल्याला ऑरा कसा बघायचा, तर ऑरा कसा बघायचा असतो की कुठलीही वस्तू घ्या किंवा कुठलीही व्यक्ती घ्या, त्याला बॅकग्राऊंड व्हाईट असावं. म्हणजे जरी तुम्ही एखादी वस्तू बघत आहात तर खाली मग व्हाईट प्लेन पेपर घ्या, त्यावर वस्तू ठेवा, एकटक त्या वस्तूकडे बघा, तुम्हाला त्याच्या भोवती व्हाईट कलर दिसेल. ठीक आहे. शॅडो नाही बघायची. किंवा आत्ता तुम्ही लगेच प्रॅक्टिस करा, एक डॉट काढा. ठीक आहे, आणि त्या डॉटकडे एकटक बघा. तोच पेन तुमचा तिथे ठेवा, त्या पेनकडे एकटक बघा. ठीक आहे. तुमच्या घरात जर आत्ता कोणीतरी असतील तुमचे पार्टनर, तर त्यांना समोर बसवा, डोळे बंद करून ताठ बसायला सांगा त्यांना. आणि बॅकग्राऊंडला भिंत कशी हवी, प्लेन व्हाईट. आणि त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्या नाकाच्या शेंड्याला एकटक बघा, त्यांचा ऑरा दिसेल. माझा ऑरा कोणाला बघायचा, बघा बरं कसा दिसतो आज, कशी माझी एनर्जी काय म्हणते. इथे बघा, नाकाच्या शेंड्याकडे एकटक बघा, तुम्हाला ऑरा दिसेल. दिसतोय का? दिसला? तर प्रॅक्टिस करायला लागेल, डे बाय डे होईल. ओके, अगदी पहिल्याच प्रयत्नात दुसऱ्याच प्रयत्नात नाही, पण डेली प्रॅक्टिस करायला लागेल प्रत्येक गोष्टीचा ऑरा बघण्याची. किंवा आत्ता समोर भिंतीवर तुमच्या एखादी वस्तू असेल, फ्रेम असेल, काही असेल, प्लेन भिंत आहे व्हाईट कलरची, तर त्या वस्तूकडे एकटक बघा, तुम्हाला ऑरा दिसेल. आणि तिथून नजर उचलून दुसरीकडे बघा, तर तुम्हाला त्याच इमेजची किंवा त्या वस्तूची शॅडो तिथे दिसेल. ठीक आहे. तर रेकी लेवल 2 मध्ये आपण याची पण प्रॅक्टिस घेणार आहोत, ऑरा नेक्स्ट लेवलला हे करण्याचं, बघण्याची. चलो, आता आपण प्रॅक्टिस करूया सुरू. ताट बसायचं आहे, डोळे बंद, पाणी जवळ घेऊन बसा, पाणी चार्ज करायचं आपल्याला.
डोळे बंद, ताठ बसायचं आहे आणि आपल्याला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. श्वास घेताना नाकाने घ्यायचा, श्वास सोडताना तोंडाने सोडायचा. नाकाने हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर. ही प्रोसेस आपल्याला 5 ते 7 वेळेला कंटिन्यू करायची आहे, जेणेकरून आपलं ब्रीदिंग हे नॉर्मल झालेलं असेल. श्वास घेताना प्रत्येक वेळेला आपल्या मनात ही भावना असली पाहिजे की या श्वासाबरोबर मी या दिव्य ब्रह्मांडातील सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा, हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या आत मी घेत आहे. आणि श्वास सोडताना प्रत्येक वेळेला मनात ही भावना असली पाहिजे, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल, ऑरा यांमध्ये असेल, तर ती मी बाहेर सोडत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. मागे टेकायला जर सपोर्ट घेतला हिप बोनला तर तुम्हाला 90 डिग्री स्ट्रेट बसता येतं, पाठीत दुखत नाही. आणि जेवढं तुम्ही स्ट्रेट बसाल तेवढा कॉस्मिक एनर्जीचा, रेकी एनर्जीचा फ्लो तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. पण इन केस जर कुणाला त्रास असेल, वयानुसार असेल किंवा शारीरिक व्याधीनुसार असेल, तर त्यांनी थोडंसं लेटून घेतलं चालेल, पाय लांब केला, अगदीच मुंग्या आल्या तर चालेल. आपल्याला सुरुवातीला शरीराला त्रास होईल हे करायचं नाहीये, टेक्निक किंवा प्रोसेसकडे जायचं नाहीये. आपल्याला सरेंडर भाव ठेवायचा आहे, शरणागत व्हायचं आहे. मनापासून ही प्रोसेस करायची आहे आणि अतिशय सहजतेने करायची आहे. आपले श्वास आता हे नॉर्मल झालेले असतील. आपण आतापर्यंत संपूर्ण रिलॅक्स झालेले असू. आता आपल्याला दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घेऊन यायचे आहेत आणि दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीला विनंती करायची आहे, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. आपल्या हृदयाच्या समोर आपल्याला डावा हात घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून उजवा तळहात. नाही, तुम्ही नव्हतात का गौरवकाल? दमिता, माझे हात बघा, डोळे उघडून एकदा या पद्धतीने. आणि डावा तळहात आपल्याला हलवायचा नाहीये, मूव नाही करायचा आहे, फक्त वरचा उजवा तळहात क्लॉकवाईज रोटेट करायचा आहे. आणि काय म्हणायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कुठेही काउंटिंगमध्ये अडकायचं नाहीये, व्हायब्रेशनचा फील घ्यायचा आहे. मनातल्या मनात कंटिन्यू म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन्ही तळ हातांच्या मध्ये व्हायब्रेशनचा फील घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दमिता,
हात बघा माझे कसे आहेत. दिसते माझी स्क्रीन तुम्हाला? हां, येस. वरचा हात फिरवायचा आहे, उजवा हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हँड चेंज. उजवा हात खाली, डावा हात वर. क्लॉकवाईज फिरवायचा डावा हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 नीलिमा, सुनंदा, तुमचे व्हिडिओ बंद आहेत. मला कसं कळेल तुम्ही कसं बरोबर करत आहात की चूक? वैशाली, निशा, प्रीती, संगीता. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आता डाव्या हाताची मूठ आपल्या मांडीवर, उजवा तळ हात आपल्या सहस्रार चक्रावर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. क्लॉकवाईज अतिशय हळूवार हात फिरवायचा आहे. आपलं सहस्रार चक्र आणि आपले हात यामध्ये व्हायब्रेशनचा फील घ्यायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. दोन्ही हात आता समोर घेऊन या, आपल्या हृदय चक्राच्या समोर. असे आडवे घेतले तरी चालतील, असे समोर घेतले तरी चालतील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आपलं शरीर आणि आपले हे दोन्ही तळ हात यामध्ये व्हायब्रेशनचा फील घ्यायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. शीला म्हणून कोण जॉईन आहेत? आजच आहात का नवीन? होय. आज फर्स्ट टाइम आहे का? हो. अच्छा. कुठून आहात तुम्ही? शाहूनगर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. पुढे नाभी चक्राच्या समोर हात घेऊन जा, आपल्या नेवलच्या समोर, नाभी चक्राच्या समोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. डावा हात मूठ वाळून आपल्या मांडीवर ठेवा आणि उजवा तळ हात क्लॉकवाईज फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नाभी चक्र आणि आपला तळ हात यामध्ये व्हायब्रेशन्स फील करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घ्या. दोन्ही हातांचं घर्षण करा. आणि आता दोन्ही हात एकमेकांपासून दूर घेऊन जा, समोरासमोर. जसे जोडलेले आहेत तसेच फक्त दूर घेऊन जा. जरासे खोलगट करा आणि म्हणा, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुझ्या शक्तीची प्रचिती दे, तुझ्या शक्तीचा महिमा दाखव आणि माझे दोन्ही हात एकमेकांपासून लांब घेऊन जा. आणि दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आपले हात एकमेकांपासून आपोआप लांब जात आहेत का त्याचा अनुभव घ्या. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुझ्या शक्तीची प्रचिती दे, माझे दोन्ही हात एकमेकांपासून लांब घेऊन जा. अजून लांब, अजून लांब, अजून लांब. आपोआप आपले हात लांब जात आहेत का ते बघा. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुझ्या शक्तीची प्रचिती दे, माझे हात जवळ घेऊन ये, जवळ घेऊन ये. आपोआप हात जवळ येत आहेत का त्याचा अनुभव घ्या. अजून जवळ, आणखीन जवळ, आणखीन जवळ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हातांमध्ये व्हायब्रेशन्स जाणवत आहेत का बघा. संपूर्ण हात जवळ आणायला सांगा रेकी शक्तीला. आता आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. पाण्याचा ग्लास घ्या. जाणवले का हात जवळ आलेले, लांब गेलेले? व्हायब्रेशन जाणवले चांगले? येस, व्हेरी गुड. चला, पाणी चार्ज करायचं आहे. एक घोट पाणी पिऊन घ्या. आणि आपला तळ हात या पद्धतीने आणि म्हणायचं आहे असं प्रेमाने हात आपला ग्लास घट्ट पकडायचा आहे. ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. थँक्यू सो मच. आणि दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीला सांगायचं आहे, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हे पाणी माझ्यासाठी चार्ज कर. तुझ्या शक्तीने हे पाणी माझ्यासाठी चार्ज कर. या पाण्याला आता मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. हे पाणी माझ्यासाठी औषध आहे. हे पाणी माझ्यासाठी हिलिंग वॉटर आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हे पाणी मी पिल्यामुळे किंवा हे पाणी माझ्या घरातील जी जी व्यक्ती प्राशन करेल त्या प्रत्येक व्यक्तीला मनःशांती लाभत आहे. हे पाणी माझ्या घरातील जी कोणी व्यक्ती पिणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हे पाणी पिल्यानंतर मनःशांती लाभत आहे, समाधान लाभत आहे, सुख लाभत आहे. हे हिलिंग वॉटर आहे. हे औषध आहे. हे पाणी म्हणजे आता मंदिरातील तीर्थ आहे.
या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहे. या पाण्याला तीर्थाचा सुगंध प्राप्त झालेला आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थ आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मला शांतता वाटत आहे, समाधान वाटत आहे, आनंद वाटत आहे, सुख वाटत आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मला संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हे पाणी म्हणजे तीर्थ आहे. हे पाणी म्हणजे तीर्थ आहे. हे पाणी म्हणजे तीर्थ आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हे पाणी पिऊन घ्या. हिलिंग वॉटर कधीच असं गटगट ढसढस प्यायचं नाही. औषध कसं घेतो आपण, सिप सिप करून 5 ml, 10 ml, 20 ml असं घ्यायचं औषधासारखं. म्हणजे अगदी प्रत्येक पेशीमध्ये, हाडामध्ये, नसेमध्ये ते जाऊन मुरेल आणि तुमची पूर्ण बॉडी हील होईल. फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी. ठीक आहे. तर हिलिंग वॉटर असं ढसढस प्यायचं नाही. तसं पिलं की युरिनमधून तसंच ते बाहेर निघून जाईल. ओके. आणि अफर्मेशन तुम्हाला पाहिजे ते द्या. तुम्हाला जे काम तुमच्या प्रायोरिटीवर आहे त्यासाठी अफर्मेशन द्या. तुम्हाला लिहायला सांगितलं होतं व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. तुम्हाला जे हवं आहे ते लिहा. तेच अफर्मेशन त्या पाण्याला द्या आणि ते पाणी प्या. ओके. हे झालं ॲक्टिवेशन प्रोसेस आणि काय चार्जिंग. पाणी चार्ज केलं आपण. असंच अन्न चार्ज करायचं. आता आपल्याला सेल्फ हिलिंग घ्यायचं आहे. पूर्ण घराला हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं, पुन्हा एकदा हातांचं घर्षण करा, ताठ बसा, डोळे बंद. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे बघायचं आहे. या अनंत स्रोतातून, या दिव्य ब्रह्मांडातून रेकी शक्तीची ऊर्जा फेसाळ दुधाळ धबधब्यासारखी फोर्सफुली आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. तुमच्या सहस्रार चक्रावर ती रेकी शक्ती आलेली बघा. तो पांढरा शुभ्र प्रकाश बघा. ते व्हायब्रेशन्स फील करा. बघा रेकी शक्तीची ऊर्जा आलेली तुमच्या सहस्रार चक्रामध्ये. संपूर्ण प्रोसेस सहजतेने घ्यायची आहे. हात आपल्या मांडीवर ठेवा. हात तळवे आकाशाकडे. या रेकी शक्तीला तुमच्या पुढच्या चक्रात जाण्याची अनुमती द्यायची आहे. तुमचं आज्ञाचक्र बघा. बघा आज्ञाचक्रामध्ये रेकी शक्ती आलेली. तो दिव्य प्रकाश बघा. हे व्हायब्रेशन फील करा. तिथून आपलं विशुद्ध चक्र, या दिव्य ब्रह्मांडातून आलेला हा पांढरा शुभ्र फेसाळ दुधाळ रेकी शक्तीचा धबधबा, ही ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्रामध्ये आलेली आहे. आपलं विशुद्ध चक्र हील करत आहे. तिथून पुढे आपलं हृदय चक्रात रेकी शक्तीची ऊर्जा आलेली बघायची आहे. मणिपूर चक्र, व्हायब्रेशन फील करा मणिपूर चक्रामध्ये. मणिपूर चक्र म्हणजे आपल्या पोटातलं चक्र, नाभीच्या 3 ते 4 बोटावरती. स्वादिष्टान चक्र,
नाभीच्या 3 ते 4 बोट खाली रेकी शक्तीची ऊर्जा आलेली बघा. तिथून पुढे मूलाधार चक्र, आता आपल्या 7 चक्रांच्या नंतर आपल्या संपूर्ण शरीरात डोक्यावरच्या केसापासून तळ पायापर्यंत प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक हाडामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये ही रेकी शक्तीची ऊर्जा आलेली बघायची आहे. आपलं संपूर्ण शरीर या रेकी शक्तीने व्यापून घेतलेलं आहे. आपल्या शरीराच्या बाहेर आपल्या ऑरामध्ये ही रेकी शक्तीची ऊर्जा बघा. आपला संपूर्ण ऑरा या रेकी शक्तीने व्यापून घेतलेला आहे. आणि आता आपल्या तळ हातामध्ये आपल्याला रेकी शक्तीचे व्हायब्रेशन जाणवते, ऊर्जा जाणवते, ती बघायची आहे, त्याचा फील घ्यायचा आहे. आपले हात समोर घ्या. नमस्काराच्या स्थितीत थोडंसं घर्षण करून ते हात एकमेकांपासून लांब घ्यायचे आहेत आणि एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. याला एनर्जी बॉल म्हणतात. म्हणजे जे हात आपल्या नमस्काराच्या स्थितीत होते ते एकमेकांपासून फक्त लांब घेतले आपण. ठीक आहे. आणि हा एनर्जी बॉल तयार करायचा आपल्याला. कसा? हे बघा, असं पुढे गोल गोल फिरवलं, मागे फिरवलं, जवळ दूर केलं तर तुमच्या हातामध्ये एक बॉल तयार झाला असेल. हा आहे फुटबॉल. फुटबॉल पुढे हात, मागे हात, जवळ दूर, तर दोन्ही हातांच्या मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं तुम्हाला जाणवेल. हा आहे फुटबॉल. फुटबॉल काय करतो आपण? किक मारतो पायाने आणि एकदम लांब टाकतो, है ना, फोर्सफुली, जेवढा लांब पाठवता येईल तेवढा. तसाच हा फुटबॉल आहे. आता आपल्याला काय करायचंय, या फुटबॉलमध्ये आपल्या ह्या थर्ड आय मधून बघायचंय. ह्या थर्ड आय मधून या फुटबॉलमध्ये आपल्याला बघायचंय आणि सांगायचंय, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, मी या एनर्जी बॉलमध्ये माझ्या घरातील, माझ्या संपूर्ण घरातील कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा असेल ती घोषित करत आहे. मग माझ्या घरातील कुठल्याही वाहनांमधील, कुठल्याही वस्तूंमधील, कुठल्याही माणसांमधील, व्यक्तींमधील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घोषित करत आहे. रोहिणी, हात असे घ्या समोरासमोर, असे टेम्पल सारखे नका करू जवळ, असे घ्या समोरासमोर. हां, ओके. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती या एनर्जी बॉलमध्ये मी माझ्या घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीमधील, प्रत्येक वस्तूमधील, प्रत्येक वाहनामधील कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घोषित करत आहे. अफर्मेशन प्रत्येक वेळेला 3 टाइम्स, 3 वेळेला द्यायचे असतात. 2 वेळेला झालेत आपले, आता तिसऱ्यांदा. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, डोळे बंद ठेवा, ताठ बसा आणि थर्ड आयने त्या एनर्जी बॉलकडे बघायचंय. या एनर्जी बॉलमध्ये मी माझ्या संपूर्ण घरातील अगदी प्रत्येक वस्तूमधील, व्यक्तीमधील, वाहनामधील कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घोषित करत आहे. आणि हा नकारात्मक ऊर्जेचा जो बॉल आहे, फुटबॉल, हा आपल्याला आता काय करायचा आहे तर दिव्य ब्रह्मांडामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता बघा इकडे डोळे उघडून, हा नकारात्मक ऊर्जांचा बॉल आहे फुटबॉल, हा आपल्याला असा घ्यायचा आणि दिव्य ब्रह्मांडाकडे. आता मी इकडे का हात करते, कारण इकडे ओपन स्पेस आहे, खिडकी आहे. ठीक आहे. तर ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला युनिवर्समध्ये वरती ओपन स्पेसमध्ये सोडायची आहे. शेजारच्यांच्या घरात नाही सोडायची. ठीक आहे. तर हे आपलं कर्तव्य आहे. नाहीतर आपण झाडू लावतो अंगणाला, आजकाल अंगण नाही, मला वाटतं सगळेच फ्लॅटवाले. तर कसं असतं की आपलं अंगण झाडायचं आणि शेजारी कचरा लावायचा.
तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला तिकडे नाही टाकायची, कारण कर्मा रिटर्न्स विथ इंटरेस्ट व्याज. तर आपलं कर्तव्य आहे ही निगेटिव्ह एनर्जी स्पेसमध्ये, ब्रह्मांडामध्ये सोडायची आहे. कशी सोडायची? 3 टाइम्स. मी ही निगेटिव्ह एनर्जी आता दिव्य ब्रह्मांडामध्ये शुद्ध होण्यासाठी सोडून दिलेली आहे. आणि असं शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. युनिवर्समध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही जी निगेटिव्ह एनर्जी बाहेर सोडतात ती रिसायकल केली जाते, ती पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्म होते पुन्हा. कारण ऊर्जेचा नियम आहे. एनर्जी, कुठला नियम आहे एनर्जीचा? नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी कधीच नष्ट होत नाही किंवा ती तयार केली जात नाही. एनर्जी फक्त तिचा फॉर्म चेंज करते, है ना. सॉलिड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण शिकलोय शाळेत किंवा आता आपल्या मुलांना शिकवतो आपण. तर एनर्जी फक्त तिचा फॉर्म चेंज करते. आपल्याला सुद्धा आपल्यातली जी एनर्जी आहे तिचा फॉर्म चेंज करायचा आहे. ओके. तर हा पहिला बॉल काय केला आपण? क्लिनिंगसाठी निगेटिव्ह एनर्जी काढून टाकली. आता दुसरा एनर्जी बॉल करायचा आहे. पुढे, मागे, जवळ, दूर असं केलं की आपल्याला एक बॉल तयार झालेला जाणवतो. एनर्जी डे 1 आहे आज. ओके. ॲक्सेप्ट करा. जे पण जाणवतंय ते, नाही जाणवतंय ते पण ॲक्सेप्ट करा, जाणवतंय ते पण ॲक्सेप्ट करा. ओके. आता हा बॉल तयार झालाय. पुन्हा या बॉलकडे कुठून बघायचं? 3rd आय मधून. डोळे बंद. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. 2nd टाइम. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. 3rd टाइम सेम अफर्मेशन. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर, हे रेकी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत असं म्हणून हा एनर्जी बॉल काय करायचा? असा अलगद उचलायचा आणि आपल्या सहस्रार चक्रावर हे हात असे ठेवायचं. कारण एनर्जी कुठून एंटर होते? युनिव्हर्सल एनर्जी, कॉस्मिक एनर्जी सहस्रार चक्रातून. इथे हात ठेवले की मग ती रूट चक्रापर्यंत जाते. हात किती वेळ ठेवायचं? व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत. ठीक आहे. आता असे हात ठेवले की त्यानंतर काय म्हणायचं? मनातल्या मनात सेम अफर्मेशन्स रिपीट करायचे. जोपर्यंत तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात तोपर्यंत हात ठेवून डोळे बंद करून सेम अफर्मेशन्स रिपीट करायचे. आता हे जे अफर्मेशन आपण म्हटलो हे इन जनरल आहे. संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आनंद, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य यात सगळंच येऊन गेलं. लाईफचा प्रत्येक एरिया. पण पर्टिक्युलर तुम्हाला काहीतरी हवंय. जॉब हवाय, प्रमोशन हवंय, बिझनेस हवाय, आरोग्य हवंय. तुमची जी इच्छा असेल ते पर्टिक्युलर अफर्मेशन देऊन सेल्फ फिलिंग घ्यायचं. ओके. 3रा एनर्जी बॉल बनवायचा आपल्याला.
एनर्जी बॉलकडे थर्ड आयने बघायचं आणि म्हणायचं, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक वाहनासाठी, त्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य या एनर्जी बॉलच्या माध्यमातून प्रत्येक क्षण मिळत आहे. सेकंड टाइम, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्रत्येक क्षण मिळत आहे. थर्ड टाइम मनातल्या मनात सेम अफर्मेशन रिपीट करा. कुणासाठी एनर्जी बॉल करतोय? संपूर्ण घरासाठी. घरातील कुणासाठी? प्रत्येक वस्तू, वाहन, व्यक्ती. कशासाठी? त्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी प्रत्येक क्षण मिळावी म्हणून. हे ईश्वर, हे रेकी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो असं म्हणून हा एनर्जी बॉल काय करायचा? असा घ्यायचा आणि संपूर्ण घरामध्ये असा हळुवारपणे पसरवून द्यायचा. आपले डोळे बंद, आणि बंद डोळ्यांनी आपल्याला काय बघायचंय? ही झाली ऑफिसची रूम, इकडे बेडरूम, किचन, हॉल, बाल्कनी, वॉश एरिया, देवघर. असं आपल्याला डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचे प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा आपल्याला बसल्या जागी आपल्याला पाठवायची. ठीक आहे. आता लास्ट वन एनर्जी बॉल, आणि टू मच इम्पॉर्टंट, खूप जास्ती महत्वाचा. शेवटचा एनर्जी बॉल असतो ग्रॅटिट्यूडचा, फॉरगिव्हनेसचा. आता ग्रॅटिट्यूड कुणाकुणाला द्यायचे? डोळे बंद करा, ताठ बसा. एनर्जी बॉल तयार करा. एनर्जी बॉल समोर घ्या. आधी आता समजून घ्या हा एनर्जी बॉल कुणासाठी आहे. तर बघा, तुमच्या खिशात किती का करोडो रुपये, लाखो रुपये पैसे असते ना, ठीक आहे, पण मला सांगा, साधा हा एक पाण्याचा ग्लास तुम्हाला विकत घ्यायचा आहे. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात ही कल्पनाच आली नसती हा ग्लास तयार करण्याची, की असा काहीतरी शेप असेल, त्याच्यात आपण पाणी घेऊ, तर काय झालं असतं? तो ग्लास मार्केटला आलाच नसता. मग तो कुठला का धातूचा असे ना ग्लास, कुणाच्या डोक्यात जर ही कल्पना आलीच नसती तर तो तयार झाला असता का? नाही. सो त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड द्यायचंय. त्याच्यानंतर ते प्रत्येक मटेरियल, ती प्रत्येक मशीन, तो प्रत्येक व्यक्ती ज्याने हा ग्लास तयार करण्यासाठी त्याचं स्मार्ट वर्क दिलं असेल किंवा हार्ड वर्क दिलं असेल, है ना, फिजिकल एफर्ट्स असतील, श्रमदान असेल किंवा आयडियाज असतील. मग कुठल्या तरी कंपनीत वेगवेगळ्या मशीन्स वापरून, वेगवेगळे इक्विपमेंट्स वापरून तो तयार झाला. त्यानंतर त्या कंपनीमधून तुमच्या घरापर्यंत तो ग्लास येण्यासाठी किती प्रोसेस आहे बघा. त्या कंपनीमधून कुठल्या तरी व्यापाराकडे, कुठल्या तरी मोठ्या मार्टमध्ये तो ग्लास आला, त्याचं पॅकिंग झालं, पॅकिंगसाठी वेगवेगळं मटेरियल वापरलं, लेबलिंगसाठी वेगवेगळं मटेरियल, पॅकिंग जे झालं ते करणारं डिपार्टमेंट वेगळं असेल, तिथली प्रत्येक व्यक्ती, लेबल करणारी प्रत्येक व्यक्ती, लेबलमध्ये जे कलर कॉम्बिनेशन वापरले गेलं, जी प्रिंट तिथे ती वापरली गेली,
सूचना त्यावर लिहिल्या गेल्या. ही सगळी प्रोसेस, मग कुठल्या तरी एका छोट्या दुकानदाराकडे ते प्रॉडक्ट आलं आणि तिथून तुम्ही ते विकत घेतलं, है ना. तर ही खूप मोठी प्रोसेस आहे. मी इथे एक्सप्लेन केली त्याच्यापेक्षा खूप जास्त मायक्रो लेवलला ही प्रोसेस आहे. तर आता बघा, तुमचं किचन बघा, स्वयंपाकघर बघा. तुम्ही म्हणतात मी स्वयंपाक केला, मी स्वयंपाक केला, मी स्वयंपाक केला. अरे काय हे, तुमच्या घरामध्ये जे पण काही आहे, जे तुमच्या ताटातून तुमच्या पोटात जात आहे, एक तरी वस्तू तुम्ही तयार केलेली आहे का? किराणा असेल, जे रॉ मटेरियल आहे, भाजीपाला असेल, फळं असेल, ड्रायफ्रुट्स, कडधान्य, मसाले, हे सगळं कुठून आलेलं आहे? तुमच्यासाठी कुणीतरी एफर्ट्स घेतंय, कष्ट करतंय. त्यांनी ते जर केलंच नसतं तर हे तुम्हाला मिळालं असतं का? बरं, हे अन्न शिजवण्यासाठी जी भांडी लागतात, त्या त्या शेपची, त्या त्या धातूची भांडी, त्या त्या व्यक्तीला त्या आयडियाज आल्या आणि मग ते प्रोडक्ट म्हणून तुमच्या घरात आलं. किती मोठी प्रोसेस आहे. तुमचा हॉल बघा, हॉलमधली प्रत्येक एक वस्तू बघा, सगळं फर्निचर बघा, सगळे शो पीसेस बघा, तुमचं टीव्ही बघा. तेवढंच काय, हे कुठले तरी गॅजेट आहेत, मोबाईल, लॅपटॉप, त्याच्या माध्यमातून आपण आज एकमेकांना कनेक्ट झालेले आहोत. बरं, तेवढंच पुरेसं आहे का? तर इंटरनेटचं कनेक्शन आहे. ही आयडिया कुणाची, याच्यासाठी कुणाचं स्मार्ट वर्क आहे, कुणाचं हार्ड वर्क आहे. बरं, फक्त तेवढ्याने झालं का? नाही. तर पुढे इंटरनेटच्या पुढे मग गुगलची लिंक आली, यूट्यूबची लिंक आली, है ना, व्हॉट्सअपची लिंक आली. हे सर्व ॲप्लिकेशन असल्यामुळे आपण एकमेकांना आज भेटलो. त्या प्रत्येकाला धन्यवाद द्यायचे आहेत. हॉलमधल्या आणि किचनमधल्या सर्व वस्तू पाहून झाल्यानंतर, त्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद दिल्यानंतर, ती प्रत्येक वस्तू आयडिया स्वरूपात कोणाच्या तरी माइंडमध्ये आली आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात आली. त्या संपूर्ण प्रोसेसला धन्यवाद दिल्याच्या नंतर तुमच्या आता बेडरूममध्ये जा. तुमचं संपूर्ण बेडरूम बघा, काय काय आहे तुमच्या बेडरूममध्ये. तुमच्या कपाटात काय काय ज्वेलरी आहे, काय काय कपडे आहेत, काय काय पर्स पाउचेस आहेत, काय काय सँडल आहेत, सगळं बघा. आणि त्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद द्या, ग्रॅटिट्यूड द्या. आय लव्ह यू म्हणा, आय थँक यू म्हणा, आय एम सॉरी म्हणा. इतके दिवस मी तुम्हाला दुर्लक्षित ठेवलं, गृहीत धरलं. तिथून पुढे जायचं आहे आपला वॉश एरिया, टॉयलेट, बाथरूम. तिथे क्लिनिंगसाठी तुम्ही जे जे सोप, लिक्विड वापरतात, त्या सगळ्याला थँक्यू म्हणा, सॉरी म्हणा, लव यू म्हणा. कारण ह्या सगळ्या वस्तू नसत्या तर मग किती कचरा झाला असता, किती घाण झाली असती. कुणाला तरी आयडिया म्हणून हे सगळं आलं, त्याच्यावर काम केलं गेलं, कितीतरी लोकांचे हात तिथे लागले. तुमच्यापर्यंत ती वस्तू यावी, तुमच्यासाठी यावी, तुमचं आयुष्य सुखकर व्हावं. ह्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या खिशात पैसे असून चालत नाहीत, कितीही पैसे, पण त्या एका व्यक्तीच्या डोक्यात जर एरोप्लेन ही कन्सेप्टच आली नसती तर आज आपल्याला विमानात बसून उडता आलं असतं का? बस, कार, बाईक, टू व्हीलर, सायकल, अजून काय काय, रेल्वे, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, काय 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 किती वस्तू आपण विचारात घेणार. बघा, तुम्ही सकाळी डोळे उघडतात, झोपेतून उठतात, तिथपासून तर पुन्हा रात्री तुम्ही फायनली झोपेला जातात, तिथपर्यंत संपूर्ण दिवसभरात तुम्ही काय काय वस्तू वापरतात, कुठल्या कुठल्या वस्तूला तुम्ही स्पर्श करतात. मग ते तुमचं घर असेल किंवा तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचा रस्ता असेल, है ना. रस्ता सुद्धा छान नीटनेटका आहे, व्यवस्थित आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत, ती झाडं लावणारी लोक बघा, ती रस्ता साफ करणारी लोक बघा. आपण म्हणतो कचऱ्यावाली बाई आली का,
पण ती कचरेवाली बाई नसते, तर ती कचरा साफ करणारी बाई असते. आपण आहोत कचरे करणारे, कचरा करणारे, है ना. सो ही संपूर्ण प्रोसेस बघायची आहे आणि प्रत्येकाला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत, सॉरी म्हणायचंय, कारण आजपर्यंत आपण ह्या प्रत्येकाला दुर्लक्षित ठेवलं, गृहीत धरलं. पण हे सगळे लोक आहेत, ह्या सर्व वस्तू आहेत, म्हणून आपलं आयुष्य सुखकर सुरू आहे. बघा किती सुख आहे आपल्या आयुष्यात, किती वस्तू आपण दिवसभरात वापरतो. तर हा एनर्जी बॉल आहे आपला त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, जी प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी झटते आहे, आपल्यासाठी काम करते आहे. या युनिवर्समध्ये जेव्हापासून आपला सोल आहे, आपला आत्मा जेव्हापासून या ब्रह्मांडामध्ये आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा या युनिवर्समधील अनेक घटक, सजीव निर्जीव दोन्ही पण, आपल्यासाठी खूप काम करतात. कुठलंही व्हेइकल घ्या, निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग आहे, पण त्या व्हेइकल शिवाय आपलं होतंय का? आपल्याला कुठेतरी जायचं असेल किंवा कुठून तरी एखादी वस्तू आपल्यापर्यंत पोहोचायची असेल तरी व्हेइकल लागतं. त्या व्हेइकलमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस लागतो, बरोबर आहे. त्याला थँक्यू म्हणा. हे पेट्रोल डिझेल नसतं तर काय झालं असतं? सायकलमध्ये आपण एअर भरतो, कशाने भरतो? एअर पंप असतो, तो नसता तर मग त्या सायकलच्या टायरमध्ये तुम्ही एअर कशी भरली असती आणि कसं तुम्ही गेला असतात पुढे? बघा, आपली पात्रता वाढवा, आपली लेव्हल वाढवा आणि आपण कुणाला धन्यवाद देऊ शकतो, ग्रॅटिट्यूड देऊ शकतो, याचा विचार करा. आणि आय एम डॅम शुअर, बस काहीच करू नका, तुमची फक्त ग्रॅटिट्यूडची लेव्हल वाढवा आणि स्वतःला नेक्स्ट लेवलला गेलेलं बघा. काहीच नका करू आयुष्यात दुसरं, फक्त तुमची ग्रॅटिट्यूडची लेवल वाढवून बघा आणि बघा किती मस्त मॅजिकल लाईफ तुम्हाला मिळतं. अगदी जिथे तुमची नजर जाईल त्या प्रत्येक वस्तूकडे बघितल्या ते दिल में बजी घंटी कसं असतं तसं वाजलं पाहिजे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि बघा तुमचा ऑरा किती एनहान्स होतो, किती स्ट्रॉंग होतो आणि किती डे बाय डे तुम्ही सुखी होतात आणि समाधानी होतात. रेकीमध्ये आल्यानंतर आणि डेली ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही जे इकडे तिकडे बाहेर भरपूर हातपाय मारत होतात आत्तापर्यंत, खूप काही शोधत होतात, तर त्या सगळ्या सुखाचा शोध, त्या प्रत्येक वस्तूचा, गोष्टीचा, परिस्थितीचा शोध तुमचा इथे येऊन थांबतो आहे. संपूर्ण समाधानी वृत्ती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि असंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे पुढे जात राहणार आहात आणि यस, सक्सेस तुमच्या मागे मागे धावत येणार आहे. तुम्हाला सक्सेससाठी पळायची गरज नाही. हा ग्रॅटिट्यूडचा एनर्जी बॉल आणि हा फॉरगिव्हनेसचा एनर्जी बॉल या संपूर्ण युनिवर्सला देऊन टाका. हा एनर्जी बॉल कोणासाठी आहे मग? या संपूर्ण युनिवर्ससाठी. डोळे बंद ठेवून असं लांबवर हात करायचे आहेत आणि जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे तिथे हा एनर्जी बॉल पाठवायचा आहे. येस. आणि हळूहळू या प्रोसेसमधून बाहेर यायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. फॉरगिव्हनेस वाढवा, ग्रॅटिट्यूड वाढवा, ॲक्सेप्टन्स वाढवा. लाईफमधले सगळे प्रॉब्लेम सुटकी सरशी सॉल्व्ह होऊन जातील. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ग्रॅटिट्यूड 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 की तुम्ही मला ही संधी दिली. थँक्यू सो मच, लव यू सो मच. येस, या सगळ्यांनी डोळे उघडा, हळूहळू बाहेर या, स्वतःचा वेळ घ्या, घाई करू नका, या प्रोसेसमधून बाहेर या. थँक्यू. यस, प्रगती हँड रेस केलाय का? आपण जे बॉल केले तो फर्स्ट बॉल जो होता नेगेटिव्हिटीचा
तो बॉल फुल मला हिरवा दिसला आणि बाकीचे जेवढे बॉल केले ते सगळे व्हाईट दिसले. ओके, छान आहे. तुम्हाला आता पुढे पुढे ऑराचे कलर किंवा चक्रांचे कलर हे कळत जाते. तर हिरवा दिसला याचा अर्थ फार काही निगेटिव्हिटी नाही आहे आजूबाजूला. हिरवा कलर हा समृद्धीचा कलर आहे. हिरवा कलर हा हृदय चक्राचा कलर आहे. हृदय चक्र काय म्हणतं? युनिव्हर्सल लव, है ना? रोहिणी, तुमचा माईक चालू झाला आहे आणि बॅकग्राऊंडचा आवाज येतो. ओके, पण ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये, घरातील कुठल्याही व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये, वाहनामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर मग तो एनर्जी बॉल तुम्हाला हेवी जाणवतो. तर हे पुढे पुढे बाय प्रॅक्टिस तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील. निगेटिव्हिटी म्हणजे काही काला जादू, चेन, ब्लॅक मॅजिक आहे असं नसतं. ऑरा वीक होणं, थॉट्स जरा डाऊन असणं, निगेटिव्ह असणं असं. ठीक आहे, ओके. आलंय प्रॅक्टिस काय असते, डेली प्रॅक्टिस. याच्यामध्ये आपण अजून काय ॲड करतो तर 7 चक्रा मेडिटेशन. आता ही प्रॅक्टिस तुम्हाला 24 तासातून कधीही एकदा करायची असते. आता आपली बॅच कंटिन्यू होते आहे तर आपण रात्री 9 वाजेलाच ही प्रॅक्टिस करू, 9 ते 10 या वेळेत. ठीक आहे, चलो थांबायचं. उद्या ज्यांना यायचं आहे त्यांनी एनर्जी एक्सचेंज सेम नंबरवर शेअर करा. एक वेगळा ग्रुप आहे रेकी लेवल 1 प्रॅक्टिसचा. तर तुम्ही 1500 केले तर तुम्ही तिथे जॉईन होणार आणि तुम्ही जर पूर्ण सेकंड लेवलला आलात तर तुम्हाला सेकंड लेवलच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल. तिथे तुम्हाला रोज मीटिंगची लिंक मिळेल. तो ग्रुप कायमस्वरूपी ओपन असतो. तुम्ही तिथे तुमचे प्रश्न, शंका नाही, प्रश्न विचारू शकता. शंका असेल तर माझा पर्सनल नंबर आहे, फोन आहे, मेसेज आहे. ठीक आहे, शंका विचारून ग्रुप डिस्टर्ब करायचा नाही. मी लगेच तो मेसेज डिलीट करत असते. तर माझा मेसेज का डिलीट केला असं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करायचं नाहीत. ओके, कारण रेकी महाशक्ती आहे, शंका त्यावर घ्यायची नसते. मग तुम्हाला काही वाटलं तर मला पर्सनली विचारा. ग्रुपवर तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा किंवा प्रोसेस काय आहे असं विचारू शकतात. पण प्रॅक्टिस करत असताना प्रोसेस पण तुम्हाला व्यवस्थित मग ती होऊन जाते. ओके, चलो, मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. बाय बाय. उद्यापासून भेटूया एका नवीन पर्वात. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. Thank you, ma'am.